घड्याळ सांगतंय धोका, आमदारांचं भविष्य आणि महापौरांचा उदय आमने सामने. महापौर पदाची ताकद, आमदारांच्या राजकारणाला हादरा. 4 वर्ष आधीच मध्य नाशिकमध्ये सत्ता युद्ध सुरू. नाशिकच्या राजकारणात भूकंप झालाय. एकच नाव चर्चेत, आमदार देवयानी फरांदे. कालच्या शांत प्राध्यापक आमदार, आज आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा. का? कारण भाजपमध्येच उठलाय बंडाचं वादळ. 2024मध्ये फरांदे यांच्या तिकिटाला आतूनच विरोध झाला आणि पुढे आलं एक नाव, महापौर हेमगौरी आडके आहेर. राजकीय वारसा, महापौर पदाची ताकद आणि सत्तेसाठी थेट आव्हान. तिकिटासाठी थेट लढाई. मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिलं काम जे असेल ते पूर्ण नाशिक शहराचा दौरा असणार आहे. 100 दिवसामध्ये आपण प्रत्येकाला विश्वासात घेऊन तिथे काय निकड आहे, कारण प्रत्येक प्रभाग जो आहे हा वेगळा आहे, हा डेमोग्राफिकली वेगळा आहे, जॉग्राफिकली वेगळा आहे, त्याच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण एकसारखा नियम प्रत्येक प्रभागाला लागू शकत नाही, कारण कुठे गार्डन हवं असतं, तर कुठे रस्ता हवं असतो, तर कुठे पाणी हवं असतं. याची जाण आम्हाला सगळ्यांना काम करत असताना आणि कुंभमेळ्याच्या स्तरावर जर नाशिकला न्यायचं असेल तर मोठं विजन ठेवून मायक्रो लेवलला काम करून ते पूर्ण करावं लागेल. फरांदे यांनी हिंदुत्वाचा झेंडा उंचावत आपली खुर्ची वाचवली अशी खळबळजनक चर्चा. आणि आता महापौर पद मिळतात समीकरणं उलटी झाली. महापौर पद म्हणजे शोभेची खुर्ची नाही, ते म्हणजे आमदारकीची शिडी आहे. मग प्रश्न थेट, विधानसभेला अजून 4 वर्ष बाकी असताना आत्ताच आमदार घाबरले का? राजकीय वर्तुळात एकच चर्चा, भाजपमध्ये आतली युद्ध घोषणा झाली आहे. एका बाजूला अनुभवी आमदार देवयानी फरांदे, तर दुसऱ्या बाजूला नवरडांगण उघडणारी हेमगौरी आडके. अनुभव विरुद्ध वारसा, सत्ता विरुद्ध सत्ता, हिंदुत्व विरुद्ध नव्या चेहऱ्याची लोकप्रियता. निर्णय नाशिकमध्ये नाही, तो थेट मुंबई आणि दिल्लीमध्ये होणार. पण एक गोष्ट पक्की, मध्य नाशिकची पुढची निवडणूक विरोधकांची नाही, तर भाजपच्या आतच पेटणार. ही लढाई आहे एका आमदाराच्या अस्तित्वाची आणि एका महापौराच्या उदयाची. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज त्यांची बौद्धिक दिवाळखोरी जी आहे ही त्यांनी आज महाराष्ट्राच्या समोर जी आहे ही स्वतःहून त्यांनी उघड केलेली आहे. अतिशय नालायक असलेली नीतिमत्ता. आणि ज्या टिपू सुलतानने अनेक लाखो अशा हिंदूंचं धर्मांतरण केलं, धर्मांतरण करत नसलेल्या हिंदूंना हत्तीच्या पायाला बांधून त्यांना चिरडलं, लाखो हिंदूंची हत्या केली, अशा टिपू सुलतानची तुलना महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा निव्वळ नालायकपणा आहे. महाराष्ट्राच्या जनतेशी केलेली त्यांनी अतिशय नालायकगिरी आणि मुद्दामून डिवचण्याचा हा प्रकार आहे. आणि मला दुर्दैवी ह्या गोष्टीचं वाटतंय की इतके तास उलटून गेले तरी देखील काँग्रेसमधला एकही पुढे आला नाहीये छत्रपतींचा मावळा, की जो टिपू सुलतानवरती टीका करेल, जो प्रदेश अध्यक्षांना सांगेल की तुमचं वाक्य जे आहे ते तुम्ही परत घ्या. परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही अशा प्रदेश अध्यक्षाला फिरू देणार नाही. त्यांनी त्वरित त्यांचं हे जे वाक्य जे आहे हे त्यांनी ते मागे घ्यावं. सर्व देशातील तमाम हिंदूंची त्यांनी माफी मागावी. टिपू सुलतान ह्याचं कधीही ह्या ठिकाणी उदात्तीकरण आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना पाठीशी घालणं म्हणजे हिंदूंचा अवमान करणं हा प्रकार त्यांनी समोर केलेला आहे. आणि त्यामुळे त्वरित त्यांनी हे वाक्य जे आहे ते त्यांनी त्यांचं मागे घ्यावं आणि जाहीर सगळ्या हिंदू धर्मियांची त्यांनी माफी मागावी, नाहीतर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. हा बॅकलॉग जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो. जी जळमटं आहे ती बाजूला काढायची असतात, सारायची असतात आणि आपण पुढे आगेकूच करणार आहोत हे मी आत्ताच सांगितलेलं आहे. आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही बघताय ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं, कारण 4 वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून
सगळी आमची ताकद, आमची निष्ठा आणि विकास घडून आणायचा आहे नाशिकचा. त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहे. सभागृहात तुम्ही पाहिलं मेजॉरिटी आहे. आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू. हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम करणार आहे. 4 वर्ष आधीच रणशिंग फुंकलं गेलंय. आता पाहायचं इतकंच फरांदे टिकणार की आडके नवं पर्व सुरू करणार. मध्य नाशिकमध्ये सत्तेसाठी थेट युद्ध सुरू झालंय. नाशिक आवाज स्पेशल रिपोर्ट.